नमस्कार मंडळी. पालघर नगरपालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होते. शिवसेना म्हणजे अर्थातच शिंदे यांची शिवसेना. आणि ही थेट लढत होत असताना निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करते. या आरोप प्रत्यारोपामुळे मीडियाला मात्र तुमारे फुटलेले आहेत. शिंदे यांनी आरोप केला तर त्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस देत आहेत. पण दोन्हीही पक्ष मर्यादेत राहून हे आरोप करतायत. यांचे आरोप बघितले तुम्ही तर किंवा ऐकलेत तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा आपल्याला एकत्र यायचं आहे, पण या निवडणुकीत आपण वेगळे लढतोय. आणि त्यामुळे आपापलं अस्तित्व दाखवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं भाग आहे. आणि तसं शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे करतायत. शिंदेंनी आरोप केला की लंकेच्या रावणाच्या अहंकारामुळे त्याची लंका दहन झाली. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी सांगितलं की आपण काही लंकेत राहत नाही, त्यामुळे शिंदे जे काही बोलले आहेत ते आमच्यासाठी नाही. थोडक्यात हा आरोप आणि प्रत्यारोप यावरून बातम्या झाल्या की आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुप्त संघर्ष, जो काही दिवसांपूर्वी उघड संघर्ष होता तो आता सुप्त अवस्थेत गेलाय. आणि हा सुप्त संघर्ष सुरू झालाय. पण मित्रांनो, शिंदे आणि फडणवीस हे पालघर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र लढतायत आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत याचं कोणाला नाही. पण एक हिंदुत्ववादी म्हणून मला त्याचा आनंद निश्चित झालेला आहे मित्रांनो. मंडळी, कल्पना करा, हिंदुस्तान म्हणजे भारत हा हिंदूंचा आहे. आणि मग अशा या हिंदुस्थानात किंवा भारतामध्ये सत्ताधारी पक्ष हा देखील हिंदुत्ववादी असायला हवा आणि विरोधी पक्ष हा देखील हिंदुत्ववादी असायला हवा. हा माझा भोळा आशावाद. दोन्ही पक्ष ज्या वेळेस हिंदुत्ववादी असतील त्यावेळेस त्या दोन्ही पक्षांमधल्या उजवा डावा करण्याचा अधिकार देशातल्या हिंदूंना प्राप्त होईल मित्रांनो. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही नांदेल. अर्थात हा माझा तर्क आहे, भोळा बाबडा तर्क आहे. कदाचित तुम्हालाही, तुमच्यापैकी काही जणांना माझं म्हणणं पटेल की कुठलाही राजकीय पक्ष असो, मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, तो हिंदुत्ववादी असला पाहिजे, तो हिंदूंचं हित जपणारा असला पाहिजे. आणि ज्या दिवशी या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल तो दिवस हा सुवर्ण क्षण असेल मित्रांनो. आणि कदाचित त्याची सुरुवात ही पालघर नगरपालिकेतून झाली आहे का? शिंदे यांची शिवसेना तीही हिंदुत्ववादी आहे. भाजप तर निश्चितच हिंदुत्ववादी आहेच, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि असे दोन पक्ष जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढतायत त्यावेळेस माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्याला आनंद होणं स्वाभाविक आहे मित्र. कदाचित ज्या वेळेस म्हणजे शिंदे हे शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्वस्थ होते, बेचैन होते, त्यावेळेस शिंदेंना आपल्याकडे घ्यायचा जो काही प्लान रचला गेला त्यामध्ये एकतर महाविकास आघाडी सरकार हे उलथून लावणं हे एक कारण निश्चित असू शकतं. पण तेवढ्या क्षुल्लक कारणासाठी, म्हणजे मी क्षुल्लक या अर्थाने म्हणतोय की भविष्याचा विचार केला तर ते तत्कालीन कारण होतं. भविष्यात त्यापेक्षा काहीतरी मोठं वाढून ठेवलं असणार आणि त्या दृष्टीने मग शिंदे यांना आपल्याकडे घ्यायचं. त्यांच्यासोबत आलेले जे आमदार आहेत त्यांना शिवसेनेतच ठेवायचं. लक्षात घ्या मित्रांनो, हे आमदार जे शिंदे यांच्या सोबत फुटलेले आहेत त्यांच्या विरोधात पक्ष बदलाचा कायदा लागू झाला असता, पण तो होणार नाही याची अगोदर तजवीज करून उलट जी शिवसेना आहे
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे ती शिंदे यांच्याकडेच राहील. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही हिंदुत्ववादी होती आणि शिंदे त्याच कारणामुळे जर बाहेर पडत असतील तर ती हिंदुत्ववादी शिवसेना ही शिंदेकडेच ठेवायची. यासाठी भाजपच्या श्रेष्ठीने हा सगळा गेम केला होता का? मग कालांतराने म्हणजे शिंदेना एवढं सशक्त करायचं की शिंदे आपल्या पायावर उभे राहतील, त्यांची शिवसेना आपल्या पायावर उभे राहील आणि मग एक काळ असा येईल की भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांमध्येच महाराष्ट्राचं एकूण राजकारण चालेल. जे जे स्वतःला सेक्युलर म्हणतात आणि मुस्लिम अनुनयाची भूमिका घेतात त्यांना बाजूला काढायचं, हा तर प्लान नसेल ना. आणि त्या मोठ्या ध्येयासाठी शिंदे यांना भाजपत घेऊन त्यांना आवश्यक तो सगळा पाठपुरावा करून किंवा त्यांना सगळं पाठिंबा देऊन शिंदे यांना भाजपने मोठं केलं का? आणि तो जर गेम असेल तर त्याची पुढची पायरी ही या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून हळूहळू प्रस्थापित करण्यात येते. शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप या दोघांमध्ये पालघरमध्ये तशा अर्थाने फाईट किंवा संघर्ष सुरू होतोय. शिंदे यांच्या बाजूने ते भाजपच्या विरोधात आहेत म्हणून इतर पक्ष आलेले आहेत. लक्षात घ्या, शिंदे हे हिंदुत्ववादी आहेत आणि इतर पक्ष जर इथे त्यांच्या सोबत येत असतील तर शिंदे हे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार आहेत आणि त्यामुळे इतर पक्षांना शिंदेचं हिंदुत्व मान्य करावं लागेल. आणि तसा जर संघर्ष होत असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो जे मोठं लक्ष आहे की या देशात सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्हीही हिंदुत्ववादीच असणार, हे जे काही लक्ष आहे त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे का? आणि ते पहिलं पाऊल निश्चितच या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून टाकण्यात आलंय का? मंडळी, शक्यता नाकारता येत नाहीये. शक्यता नाकारता येत नाही. मीडियाला दाखवण्यासाठी संघर्ष वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या संघर्षात जातानाही आपण भविष्यात एकमेकांचे मित्र राहणार आहोत. आयडिओलॉजिकली म्हणजे वैचारिक दृष्ट्या आणि पक्षांतर्गत दृष्ट्या देखील किंवा पक्षदृष्ट्या देखील हे मात्र दोन्ही नेते जपतायत. शिंदे टीका करतायत पण कोणाचं नाव घेत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला फडणवीस त्यांची टीका खिलाडी वृत्तीने घेत आहेत. या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि ही मोठ्या लक्षाच्या दृष्टीने पहिली फेरी आहे असं माझं ठाम मत आहे मित्रांनो. देशातला सत्ताधारी आणि विरोधकही हिंदुत्ववादी असला पाहिजे. त्याची सुरुवात ही महाराष्ट्रात झालेली आहे आणि ती या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेली आहे. आता लक्षात घ्या की ज्या वेळेस शिंदे सक्षम होतील त्यावेळेस शिंदे बाजूला होऊ शकतात, भाजप वेगळं होऊ शकतं आणि मग इतर पक्ष महाराष्ट्रात शिल्लकच उरले नाही तर दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच महाराष्ट्राचं राजकारण लढलं जाईल आणि दोन्ही पक्ष हे हिंदूंचं हित जपण्यासाठीच कार्यरत होतील आणि माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्यासाठी तो सुवर्ण क्षण असेल मित्रांनो. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.